मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील दाभाडे क्रीडांगणावर भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या वतीने लाडकी बहीण आणि मातांच्या सन्मानार्थ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यास महिलांचा जोरदार प्रतिसाद मिळाला। या निमित्ताने मैदान परिसरात महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली होती। तर उपस्थित महिलांच्या करमणुकीसाठी पुणे येथील अनासपुरे एंटरटेनमेंट प्रस्तुत मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अन्य कलाकारांनी सादर केलेल्या मनमोहक अदांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं। तर अन्य एका महिला कलाकाराच्या तुझ्या उसाला लागल कोल्हा या लावणीवर काही वयोवृद्ध महिलांनीही चांगलाच ठेका धरला होता। आमदार गोरे म्हणाले, कोणीही कितीही षडयंत्र रचली तरी माता बहिणींच्या आशीर्वादामुळे आपण सर्वच आघाडीवर यशस्वी होणार आहोत। केंद्र आणि राज्य शासनाने जनतेच्या हिताच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे। खटाव तालुक्यातील जनतेला स्वाभिमानाने उभे करणं, तालुक्याच्या शेतपाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं हे आपलं ध्येय आहे। या दोन्ही तालुक्यातील बहुतांशी भागांची पाण्याची समस्या सुटली असून आगामी 3 वर्षात तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। तसेच लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं असून बहिणींच्या आशीर्वादामुळे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, जिल्हा संपर्क प्रमुख सदाभाऊ खाडे, सौ सोनिया गोरे, अरुण गोरे, आप्पासाहेब पुकळे, तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, शिवाजीराव शिंदे, नगराध्यक्ष मनीषा काळे, प्राध्यापक बंडा गोडसे, शहराध्यक्ष प्रदीप शेटे, नाना पुजारी, डॉक्टर सौ उर्मिला येळगावकर, रेणू येळगावकर तसेच बहुतांशी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमास तालुक्याच्या विविध भागातील हजारो महिलांची उपस्थिती होती। दरम्यान आमदार गोरे म्हणाले, महाविकास आघाडीचे शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे, वडट्टीवार हे सावत्र भाऊ या योजनांची खिल्ली उडवतायत। आजच्या कार्यक्रमाला महिलांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद ही विरोधकांना चपराक आहे। आमचं सरकार या सर्व योजना पुढे सुरूच ठेवणार आहे। सर्व माता भगिनींचे आशीर्वाद मिळून पुन्हा आमचे सरकार सत्तेत येणार। महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून माता भगिनींच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये देण्याचा निर्णय अंमलात आणलाय। मात्र त्यामुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागले। लोकांना फुकटचं खायची सवय लावू नका असं सुप्रिया सुळे सांगत आहेत। फुकटचं खायची सवय पवारांनाच आहे। आम्ही सुरू केलेल्या योजनेला त्यांनी विरोध करू नये। आमदार गोरे म्हणाले, खटाव तालुक्याची दुष्काळी परिस्थिती बदलत आहे। मतदारसंघातील 70% भागात पाणी पोहोचलंय। उरलेल्या भागामध्ये आणि शेतकऱ्यांच्या बांधावर आगामी 3 वर्षात पाणी पोहोचवल्यावर फक्त डोंगरावरील 3 गावे सोडून आपल्याला कुणी दुष्काळी म्हणणार नाही। 10-12 एकर शेती असलेला शेतकरी वर्गही भागात पाणी आल्यानं बागायती शेती करू लागलाय। जोपर्यंत बारामतीच्या मुलीचा बाप खटाव तालुक्यात मुलीला स्थळ बघण्यासाठी येणार नाही तोपर्यंत आपलं काम संपणार नाही, हा तुमच्या भावाचा शब्द आहे। खटावच्या जनतेनं महायुतीच्या पाठीशी राहावं असं आवाहनही त्यांनी केलंय। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं आपल्या मनोगतात आमदार जयाभाऊंच्या कार्याचा उचित गौरव करण्याबरोबर वडूज शहराला जागतिक दर्जाचं महत्त्व पटवून सांगितलं। एकदा माझ्या सगळ्या बहिणींसाठी आपण एकदा स्वतः सगळ्यांनी हात वर केला, एकदा जोरदार टाळी स्वतःसाठीच होतो। आमच्या सगळ्या बहिणींना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की आपल्या भावाच्या एका निरोपावर आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला। आपल्या सगळ्या बहिणींचं या ठिकाणी स्वागत करत असताना
मी आपल्या सगळ्यांची माफी मागणार आहे, मी सगळ्यांची क्षमा मागणार आहे. मी या ठिकाणी आपल्याला बोलवत असताना सगळ्या भगिनींची सगळ्या बहिणींची व्यवस्था होईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. आपण सगळेजण बसलाय त्यांच्यासाठी ठीक आहे, पण पाठीमागं माझ्या बहिणी बसलेल्या आहेत, काय बहिणी उभ्या आहेत, त्या बहिणींना पुढे यायला जागा मिळत नाही आहे. त्यांची सगळ्यांची काही बहिणींची लहान मुलं आहेत. मी हात जोडून माझ्या सगळ्या बहिणींना माझी विनंती आहे, आपण आपली काळजी घ्याच, पण आपल्या बाळाची काळजी घ्या, आपल्या मुलाची काळजी घ्या. अगदी वयस्कर काही माता भगिनी आलेल्या आहेत, त्यांची काळजी घ्या. एवढ्या गर्दीमध्ये जर चुकून एखाद्या मुलाला इजा झाली, भगिनीला इजा झाली, तर ते भाऊ म्हणून मला सहन करणं मलाही कठीण होईल. मी माझ्या बहिणीला बोलवल्यानंतर, माझ्या बहिणी इथं आल्यानंतर जर त्यांना काही नुकसान पोचलं तर ते माझ्यासाठी कल्पनेच्या पलीकडेच असेल. पण पुन्हा एकदा सगळ्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो. पाठीमागे बसलेल्या बहिणींना मी सांगतो, पुन्हा जयकुमारचा शब्द बहिणीचा बाबाचा शब्द आहे. इथं आलेली एकही बहीण भावाची भाऊबीजेची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही. त्यामुळे गोंधळ गडबड करायचा काय नाही, ही मनापासूनची आपल्या सगळ्यांना विनंती आहे. मी आज बोलवण्याचं कारण आपल्या सगळ्या माता भगिनींना आहे. आपल्या सगळ्या बहिणींना मी एवढ्यासाठी बोलवलं की आजपर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलं, सगळ्यांचा सन्मान व्हायचा, सगळ्यांचा सन्मान झाला. मोदीजींनी आमच्या शेतकरी बांधवांचा सन्मान केला, कधी युवकांचा सन्मान केला, कधी दिव्यांग बंधूंचा सन्मान केला. मोदीजींनी समाजातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान केला. आणि तो सन्मान करत असताना सन्मान करायचा राहिला होता सन्मानाचं जीवन ज्यांनी जगलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी आमच्या देवाभाऊनी घेतली, एकनाथ भाऊनी घेतली. त्या आमच्या बहिणींचा सन्मान करण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतला, भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं घेतला. आणि माझ्या सगळ्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी, तिला सन्मानानं उभं करण्यासाठी, तिला स्वतःच्या पायावर उभं व्हावं, तिला सन्मानाचं जीवन जगता यावं म्हणून आमच्या देवेंद्र भाऊनी, एकनाथ भाऊनी माझ्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये तिच्या अकाउंटवर पाठवण्याचा निर्णय घेतला. तर सगळ्या बहिणींचा सन्मान व्हावा म्हणून आज या ठिकाणी सगळ्या बहिणींना या ठिकाणी बोलवलंय. एकदा जोरदार देवेंद्र भाऊसाठी टाळ्या वाजवा, एकदा जोरदार एकनाथ भाऊसाठी टाळ्या वाजवा. आपल्या सगळ्या आपण मागच्या आठवड्यात दहिवडी येथे कार्यक्रम केला आणि तिथे जो प्रतिसाद मिळाला होता, मला असं वाटलं होतं की बास या उपर काय असूच शकत नाही ना, हे सर्वोच्च मानले गेले, अतिउत्तम आहे आणि या पलीकडे काहीच असू शकत नाही. पण त्याहूनही आज जास्त म्हणजे मला खरंच डोळ्यांना विश्वास नाही बसत आहे. कारण की संध्याकाळी रात्री आपण इव्हेंट्स करतो तेव्हा भरपूर गर्दी असते. खुला असतो कार्यक्रम पुरुषांसाठी, मुलांसाठी, फॅमिलीसाठी, पण केवळ महिलांसाठी भर दुपारी असणाऱ्या कार्यक्रमात एवढी प्रचंड गर्दी बघून दिवसा तारे दिसत आहेत असं वाटायला लागलं. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांसाठी ज्यांनी करून दाखवलंय किंबहुना ज्यांनी जमवलंय असे आपल्या सगळ्यांचे लाडके जयाभाऊ यांच्या संकल्पनेतून, यांच्या विश्वासातून आणि त्यांच्या ताकदीतून आज इथे हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. आणि आम्ही सर्व कलाकार अत्यंत आनंदी आहोत. आम्हाला खूप कौतुक वाटते की इतक्या भव्य दिव्य स्वरूपात आज वडूज इथे हा कार्यक्रम पार पडतोय. खरं तर माहिती आहे का तुम्हाला, वडूज या नावाची 2 अत्यंत महत्त्वाच्या जागा आहेत जगभरात. हो, 2 जागा आहेत. या जगातली सगळ्यात लहान जी कंट्री आहे, जो देश आहे, सगळ्यात छोटा देश, त्याचं नाव
आणि हा देश आहे स्वित्झर्लंड, जर्मनी आणि ऑस्ट्रियाच्या मधोमध. म्हणजे या गावात एवढाच तो देश असेल आणि त्या देशाची राजधानी आहे वडूज. म्हणजे जगातील सगळ्यात छोट्या देशाची राजधानी. आणि इथे असं म्हणायला हरकत नाही की त्याच्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन आज इथे आहे, कारण की तो एक देश असेल एका बाजूला आणि हे इथे गाव असेल जिथे समस्त रसिक प्रेक्षक जमलेले आहेत. आणि मला असं वाटतं की एक ते वडूज आणि एक हे वडूज, जिथे स्वित्झर्लंड आहे आणि इथे आपला सातारा जिल्हा आहे. तर आज असं वाटतंय की कास पठारावर जेवढी फुलं नसतील तिथे त्याच्याहून जास्त फुलं इथे आहेत, कारण की पिवळ्या आणि केशरी रंगाच्या फेट्यांमध्ये आपल्या ज्या महिला दिसतात कुठल्याही फुलासारख्या त्याच्यापेक्षा कमी दिसत नाही. सोनाली, ती त्या देशाची तू म्हणलीस राजधानी वडूज, ही आमच्या भगिनींची राजधानी असं मला वाटत आहे. की एवढी मोठी जी ही आहे ती वडूज ही भगिनींची राजधानी. त्या भगिनींसाठी स्वतःसाठी सुद्धा जोरदार टाळ्या की ज्या त्या कंट्री आणि आपल्या ह्या माणसांनी ती सुद्धा छान दिलं पाहिजे. केवळ असं वाटतं की इतका छान हा समुद्र जनता असं दिसतोय तर केवळ आपल्या जयभाऊ जे आहेत त्यांच्या प्रेमासाठी ते सगळे जण आले. मला वाटतं सेकंड टाइम थर्ड टाइम आपण इथे आलेलो त्यांच्यासाठी. वडूज येथे पहिल्यांदाच आले. मी मानखटावला आधी आले होते 10 वर्षांपूर्वी आणि आता भाऊचाच कार्यक्रम होता आणि मागच्या आठवड्यात आपण दैवडी येथे केला आणि हा आज तिसरा हॅट्रिक पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि अर्थातच आपल्या सगळ्या माता भगिनींना नवरात्र उत्सव सुरू आहे, त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. बोला अंबे माता की जय भवानी. वाह वाह. थँक्यू सर. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.